नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजचे ठळक घडामोडी. पावसाच्या खंडकाळात हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करणं ही काळाची गरज असल्याचं सांगून हवामान बदलामुळे पावसाचं वितरण अनियमित होत असून अल्पावधीत अतिवृष्टी आणि त्यानंतर दीर्घकाळ पावसाचा खंड पडण्याची परिस्थिती सातत्याने निर्माण होत आहे. त्यामुळं पारंपरिक शेती पद्धतीबरोबरच हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करणं आवश्यक असल्याचे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केलं आहे. मराठवाड्यात सध्या हवामान बदल आणि पावसाच्या खंडामुळे उद्भवलेल्या विविध कृषी समस्यांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि सल्ला देण्यासाठी तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रगती, संशोधन, विस्तार कार्य आणि दैनंदिन कामकाजाविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये कुलगुरू बोलत होते. यावेळी संशोधन संचालक डॉक्टर भगवान आसेबार, विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर राकेश आहिरे, कुलसचिव पूर्भा काळे, विद्यापीठ अभियंता दीपक कशाळकर, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुढे बोलताना कुलगुरू म्हणाले, खरीप हंगामात पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास योग्य पीक व्यवस्थापनाद्वारे पिकावरील ताण कमी करून उत्पादनातील संभाव्य घट टाळता येऊ शकते. शेतकऱ्यांनी वेळेवर कोळपणी आणि निंदणी करून जमिनीतील भेगा बुजवाव्यात. त्यामुळे जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो, तणाचं नियंत्रण होतं, मुळांची वाढ होते आणि अन्नद्रव्याचं शोषण वाढतं. तसेच कोळपणीनंतर तयार होणारा मातीचा भुसभुशीत थर बाष्पीभवन कमी करण्यास मदत करतो. ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे, विहीर किंवा अन्य जलस्रोत उपलब्ध आहेत त्यांनी पावसाच्या खंडकाळात संरक्षित सिंचनाचा अवलंब करावा. ठिबक आणि तुषार सिंचनासारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करून पाण्याचा कार्यक्षम वापर करावा. तसेच जलसंधारणासाठी सरी उघडणे, पावसाचे पाणी शेतात जास्तीत जास्त मुरवणे आणि ओलावा संवर्धनाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. रोजगाराच्या संधी केवळ आपल्या गावात किंवा जिल्ह्यातच मिळतील अशी अपेक्षा न ठेवता ज्या ठिकाणी अधिकच चांगल्या संधी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी जाण्याची तयारी युवकांनी ठेवली पाहिजे. गरज भासल्यास घराबाहेर किंवा जिल्ह्याबाहेर जाऊन काम करण्यास संकोच करू नये. अशा अनुभवातून कौशल्य, आत्मविश्वास, आर्थिक स्वावलंबन आणि उज्ज्वल करिअर घडतं. युवकांनी उपलब्ध प्रत्येक संधीचा लाभ घेत स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाच्या प्रगतीत योगदान द्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केलं आहे. हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक आणि युवा शक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या रोजगार मेळाव्यास हिंगोली जिल्ह्यातील युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाराष्ट्रातील 20हून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेत विविध क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. जिल्हाभरातून सुमारे 300 युवक युवतींनी यात सहभाग नोंदवला. दिवसभर झालेल्या मुलाखतीनंतर 225 उमेदवारांना प्राथमिक नोकरीच्या ऑफर्स देण्यात आल्या. यापैकी बहुतांश रोजगाराच्या संधी छत्रपती संभाजीनगर येथील औद्योगिक क्षेत्रातील नामांकित कंपनीमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने राज्यभर धडक मोहीम राबविण्यात येत आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार परभणी येथे दूध भेसळ विरोधात विशेष कारवाई करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयाने परभणी शहरातील वसमत रोडवरील काळी कमान आणि शिवशक्ती कॉर्नर परिसरातील दुचाकीवरील कॅनमधून तसेच रस्त्यावरील स्टॉलवर किरकोळ दूध विक्री करणाऱ्या 9 विक्रेत्यांकडून दुधाचे नमुने घेतले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक आयुक्त ए चौधरी आणि पवन खताळ तसेच सहाय्यक आयुक्त SR करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी वैभव ठोंबरे, कृष्णा मुळे, तुषार घोपे आणि अमृता दुधाटे यांच्या पथकाने केली.
दुधातील भेसळ रोखण्यासाठी अशा प्रकारे धडक मोहिमा यापुढेही सुरू राहणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.